आजच्या या विश्लेषणामध्ये आपण 50-30-20 नियम एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, जेणेकरून आर्थिक निर्णय अधिक हुशारीने घेता येतील. फायनान्स विथ राजमध्ये स्वागत आहे, जिथे आपण पैशांच्या गुंतागुंतीच्या जगाला सोप्या आणि कृती करण्यायोग्य धड्यांमध्ये उलगडतो. तर मग चला आधी मूळ समस्या समजून घेऊया. पारंपरिक बजेटिंग अनेकदा अयशस्वी का ठरतं? कारण ते खूप कडक असतं आणि आपल्याला प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवायला सांगतं, जे खरं तर खूपच अवघड होऊन बसतं. पण विचार करा, जर यावर काही सोपा मार्ग असेल तर? आणि इथेच येतो 50-30-20 नियम. पैसे मॅनेज करण्याची ही एक अगदी सरळ आणि सोपी पद्धत आहे. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी हा नियम नक्की आहे तरी काय? मग आपलं बजेट फक्त 20 मिनिटात कसं बनवायचं ते पाहू. त्यानंतर लोक सहसा काय चुका करतात? हा नियम आजच्या काळात खरंच चालतो का? आणि सगळ्यात शेवटी आपल्या गरजेनुसार यात बदल कसे करायचे? चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे, तर पहिला प्रश्न. हा 50-30-20 नियम नक्की आहे तरी काय? तर हा नियम सेनेटर एलिझाबेथ वॉरेन यांनी लोकप्रिय केलाय आणि खरं सांगायचं तर आपलं उत्पन्न विभागण्याचा हा एक खूपच सोपा आणि परिणामकारक मार्ग आहे. आता यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. हा नियम तुमच्या टॅक्स भरल्यानंतरच्या पगारावर, म्हणजे तुमच्या नेट इन्कमवर लागू होतो. जी रक्कम प्रत्यक्षात तुमच्या बँक अकाउंटमध्ये येते ना, त्याच रकमेवर आपल्याला सगळा हिशोब करायचा आहे. तर हा नियम तुमच्या टेक होम सॅलरीची विभागणी कशी करतो? बघा, 50% तुमच्या गरजांसाठी, 30% तुमच्या इच्छांसाठी आणि उरलेले 20% तुमच्या भविष्यासाठी. म्हणजे काय? तर बचत आणि अतिरिक्त कर्जफेडीसाठी. आता ह्या प्रत्येक भागात नक्की काय काय येतं ते जरा सविस्तर बघूया. गरजा म्हणजे त्या गोष्टी ज्यांच्याशिवाय आपलं चालणारच नाही. इच्छा म्हणजे अशा गोष्टी ज्या आपलं आयुष्य अजून छान बनवतात, पण त्या गरजेच्या नाहीत. आणि तुमचं भविष्य म्हणजे तो पैसा जो आपण आपली आर्थिक सुरक्षा निर्माण करण्यासाठी बाजूला ठेवतो. आता तुम्हाला वाटेल की हे खूप किचकट असेल, पण नाही. हे बजेट बनवायला खूप सोपं आहे. खरं तर तुम्ही फक्त 20 मिनिटात याचा एक कच्चा आराखडा तयार करू शकता. तर प्रक्रिया काय आहे? बघा, फक्त 4 सोप्या पायऱ्या. पहिली पायरी, तुमचं खरं उत्पन्न किती आहे ते शोधा. यात साईड हसल वगैरे असेल तर तेही पकडा. दुसरी पायरी, या उत्पन्नाचे 50, 30 आणि 20% किती होतात ते आकडे काढा. तिसरी पायरी, गेल्या महिन्याचे खर्च ह्या 3 गटांमध्ये वाटा. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, फक्त 1 किंवा 2 छोटे बदल ठरवा जे तुम्ही लगेच अंमलात आणू शकाल. चला एक उदाहरण घेऊया. समजा तुमचा महिन्याचा टेक होम पगार आहे 35,000 रुपये. तर मग तुमचे टार्गेट्स काय असतील? गरजांसाठी 17,500, इच्छांसाठी 10,500 आणि भविष्यासाठी 7,000 रुपये. बघा, आता आपल्याकडे एक स्पष्ट आकडा आहे, ज्याच्याशी आपण आपला खरा खर्च ताडून बघू शकतो. आता बघा, नियम तर सोपा आहे, पण काही सामान्य चुका आहेत ज्यांच्यामुळे लोक अडखळतात आणि मग बजेटिंग करणंच सोडून देतात. त्या कोणत्या आहेत ते पाहूया. सगळ्यात मोठी आणि कॉमन चूक ती म्हणजे ग्रॉस सॅलरीवर हिशोब करणं. नेहमी लक्षात ठेवा, बजेट हे तुमच्या हातात येणाऱ्या पगारावर म्हणजे नेट सॅलरीवर बनवायचं असतं, कारण तोच पैसा आहे जो आपण खरंच वापरू शकतो. आणि दुसरी एक चूक होते ती म्हणजे आपल्या इच्छांना गरजा समजण्याची. हे थोडं अवघड असतं खरंय, पण प्रामाणिकपणे विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जिमची मेंबरशिप किंवा नेटफ्लिक्स या इच्छा आहेत, गरजा नाहीत. हे स्वीकारलं तरच हा नियम व्यवस्थित काम करतो. हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतं, पण एक मोठा प्रश्न मनात येतो. आजच्या काळात जिथे महागाई इतकी वाढली आहे, तिथे हा नियम खरंच प्रॅक्टिकल आहे का? आणि हा प्रश्न फक्त आपलाच नाही. रेडिटोरच्या एका चर्चेमधली ही कमेंट बघा, ती बरोबर ह्या समस्येच्या मुळावर बोट ठेवते. अनेक लोकांसाठी, विशेषतः मोठ्या शहरांमध्ये, फक्त घर भाडंच त्यांच्या पगाराचा 50% जास्त भाग खाऊन टाकतो. म्हणून टीकाकार योग्यच म्हणतात की हा सर्वांसाठी एकच दृष्टिकोन प्रत्येकासाठी काम करत नाही. म्हणून यातून काय शिकायचं? तर हा नियम एक मार्गदर्शन आहे, तो काही दगडावरची रेष नाही. तर मग प्रश्न येतो की जर हे 50-30-20चे आकडे जर आपल्यासाठी काम करत नसतील तर काय करायचं? आणि इथेच या नियमाची खरी ताकद दिसून येते, ती म्हणजे त्याची लवचिकता. ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. हा नियम एक चौकट आहे, पिंजरा नाही. आपलं ध्येय हे ते आकडे तंतोतंत गाठणं नाहीये. आपलं ध्येय आहे या चौकटीचा वापर करून आपल्या खर्चाला एक दिशा देणं आणि पैशावर नियंत्रण मिळवणं.
आणि हे बघा, ह्यात आपण आपल्या परिस्थितीनुसार कसे बदल करू शकतो. समजा तुम्ही एका महागड्या शहरात राहता, तर कदाचित 60-20-20चा रेशो तुमच्यासाठी जास्त योग्य असेल. किंवा जर तुम्ही कर्ज फेडण्यावर जास्त लक्ष देत असाल, तर तुम्ही इच्छांवरचा खर्च कमी करून तो भविष्याच्या भागात टाकू शकता. म्हणजे 50-20-30. शेवटी काय महत्वाचं आहे, तुम्ही कोणत्या दिशेने प्रगती करत आहात हे महत्वाचं आहे, परिपूर्णता नाही. जर तुम्ही आता 5% बचत करत असाल तर 10%चं ध्येय ठेवा. छोट्या छोट्या पावलांनीच मोठा फरक पडतो. हा नियम तुम्हाला सुधारण्यासाठी एक बेंचमार्क देतो, स्वतःला कमी लेखण्यासाठी नाही. जॉन सी मॅक्सवेल यांचं एक खूप छान वाक्य आहे, बजेट म्हणजे तुमच्या पैशाला कुठे जायचे आहे हे सांगणे, ते कुठे गेले याचा विचार करत बसणे नव्हे. आणि शेवटी हे सगळं याचसाठी आहे. जर या विश्लेषणामुळे पैशांबद्दलची समज थोडी अधिक स्पष्ट झाली असेल तर लाईक बटन नक्की दाबा. तुमचा अनुभव काय आहे ते खाली कमेंट करून सांगा, मी प्रत्येक कमेंट वाचतो. आणि जर तुम्हाला दर आठवड्याला असेच सोपे फायनान्स आणि स्पष्ट विचार हवे असतील तर फायनान्स विथ राजला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, संपत्ती एका रात्रीत तयार होत नाही, ती योग्य निर्णयांनी पुन्हा